तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस. तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी. औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण. मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर. एक कॉल करा आणि मदत लगेच. सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे. येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर. तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. पाकिस्ताननं भारतावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात भारतीय सैन्य दलानं जशास तसं उत्तर देत ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडत शत्रू राष्ट्रावर हल्ला करत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. देशाप्रती तथा सैन्याप्रती सन्मानाची भावना वाढवण्यासाठी आज राहुरी शहरात विजयी तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेत ऑपरेशन सिंदूरमध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेले भारतीय वायुसेनेचे योद्धा विंग कमांडर राहुरी तालुक्यातील चिंचोलीचे भूमिपुत्र विवेकानंद अनिल नलगे हे सहभागी झाले होते. यावेळी विंग कमांडर विवेकानंद नलगे यांनी ऑपरेशन सिंदूर मधील नवीन तरुणांना शौर्यक्षणांची माहिती देत तरुणांना भारतीय सैन्य दलात येण्याचं आवाहन केलं. प्रसंगी राहुरी तालुक्याचे आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच राहुरी तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त मेजर व नागरिक उपस्थित होते. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या वतीनं विंग कमांडर विवेकानंद नलगे तसेच उपस्थित तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान केला. यावेळी प्रसंगी आरडगाव येथील तक्षज्ञ महाविद्यालयाच्या वतीनं ऑपरेशन सिंदूरवर नाट्याचं सादरीकरण केलं. तर कर्मवीर अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली. प्रसंगी या तिरंगा रॅलीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवाजीराव कर्डिले सन्मानाचा तिरंग्याची जी यात्रा निघाली, त्या यात्रेसाठी ज्यांनी आपला सोयीस्कर थोडक्यामध्ये मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे असे भारतीय वायू सेना दलाचे कमांडर विवेकानंद आणि नलगे. आता नाव काय मी सगळ्यांचं काही घेऊ शकत नाही, मला माफ करतील. सर्व आजी माजी सर्व सैनिक आणि विशेष करून आपण या तिरंग्याच्या यात्रेच्या सहभागी झालेले सर्व आपले ज्येष्ठ तरुण, आपल्या मुली बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, आज आपण पाहतो जे ऑपरेशन सिंदूर झालंय ती काही नुसतं राबवितो आणि काय पुरताच आपल्याला माहिती आहे का तिरंग्याची यात्रा काही निघाली नाही. तर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक तिरंगीचा यात्रा काढून आपण भारतीय जवानाचा सन्मान करण्याचं काम आपण प्रत्येक व्यक्तीने करण्याचं काम केलं. त्याचं कारणही आपल्याला माहिती आहे का आपण पाहतो का आपण पाऊस आल्यानंतर आपली तोडफोड सुरू झाली, परंतु आपल्या भारत देशाच्या जे काय आपले जवान सैनिक आपण पाहतो का आपल्याला संरक्षण करतात, तिन्हीमध्ये मात्र त्या वेळेला कुठल्या प्रकारचं कधी ती स्वतः पाहिलं नाही. पाऊस येतो का, ऊन येतं का, वारं येतं का, पोटाला अन्न मिळतं का नाही, याच्यापेक्षा आपल्याला माहिती आहे का आपण आता हिंदीचं ऑपरेशन केलं पाहिजे. रात्री 1 वाजता आपल्याला माहिती आहे का त्यांना आदेश दिला आणि दिल्यानंतर मला स्वतः तिन्ही कशाची अपेक्षा न ठेवता या पाकिस्तानाचं मला स्वतः ऑपरेशन करण्याचं काम नक्की निश्चितपणे करण्याचं काम केलं. आणि मग आता हे जर होत असताना आता आपण त्यांचा कुठेतरी जवानाचा सन्मान केला पाहिजे. त्या जवानांनी आपल्याला माहिती आहे का आपल्यासाठी त्या केला. आपल्या आता या सैनिकांनी सांगितलं का आपल्या आपण ज्या वेळेला एखादं युद्ध करतोय ज्यावेळेला युद्ध करीत असताना आपल्याला माहिती आहे का आपण समर्थाचा पराभव होत असतो, परंतु समर्थाचा पराभव बरोबर आपले काही सुद्धा त्या ठिकाणी जवान शहीद झालेले आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होतं. मग आपले जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या आईवडील असतील, मुलं असतील, त्यांचं कुटुंब असेल, त्यांना आपल्याला माहिती आहे का आपण त्यांना कुठेतरी त्यांचं संरक्षण दिलं पाहिजे. कुठेतरी आपण त्यांचा त्या ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. या भावनेतून आपण पाहतो का हे आपण या काय मोठ्या प्रमाणामध्ये काढण्याचं काम करतोय. आणि जे काय आपण आज नाही तर अनेक वेळा आपण प्रत्यक्ष पाहिलं का देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यापासून अनेक वेळाला ह्या सगळ्या काही घटना आपण घडलेल्या पाहायला मिळतात. परंतु तिने जरी कदाचित बोर्डवर करून करण्याचा प्रयत्न केला तर त्याच पद्धतीने मला असं वाटतं आपल्या भारत देशाच्या जवानांनी उत्तर देण्याचं काम केलं. मी तर आपल्याला सांगू इच्छितो, आता मोदी साहेबांना आपल्या सगळ्याच्या वतीने एकच विनंती करू, आता यांचं कायमचं नायनाट करण्याचं काम आपण पाकिस्तानला केलं पाहिजे, तरच आपण इथून पुढे मला असं वाटतं आपल्याला काही शांत बसून काय चालण्याचं काम होणार नाही.
त्याचं कारण आपण पाहतो का नेहमीच आपल्याला माहिती का की काही ना काही छेडछाडण्याचं काम करतात आणि खोटंही सुद्धा तेवढंच बोलण्याचं काम करतात का आम्ही त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलंय. परंतु मी आपल्याला सांगतो का टीव्हीच्या आणि मीडियाच्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्ष ह्या सगळ्या घटना आणि गोष्टी पाहायला मिळण्याचं काम झालं. म्हणून आपल्याला सर्वांना एकच विनंती आहे का आपल्याला काही जरी झालं तर एक संघटित एकत्र राहण्याचं काम आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. आपले मतभेद असू शकतात, एकमेकांबद्दल काही चुकले दोष असू शकतो, परंतु ज्या वेळेला आपण भारत देशाचा जो अभिमान असतो तो मात्र अभिमान मात्र एकाने प्रत्येकाने टिकवण्याचं काम करण्याचं काम केलं पाहिजे. हीच अपेक्षा आपल्याकडून या निमित्ताने करण्याचं काम करतोय. कारण आपण पाहतो भारत जे काही भारत देशामध्ये आपले जवान लढतात आणि जवान लढत असताना आपल्याला कुठेतरी माहिती का त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना कुठेतरी आपण त्या ठिकाणी त्याची शाबासकी आपण मानली पाहिजे. म्हणून आपण तुम्हाला सांगतो का हा जो आज आपण तिरंगी यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्याचं काम केलं. आता हे जे आपण आजी सैनिक असतील माजी सैनिक असतील याचा सन्मान करणं म्हणजे हे आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी. तिने देशाची सेवा आपलं कुटुंब सोडून 15, 20, 25 वर्ष सेवा देण्याचं काम केलं आणि आपल्याला सुरक्षित ठेवण्याचं काम तुम्ही केलं आणि त्याची कुठेतरी नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.